श्री गणेशाय नमः. अमावस्या तिथीचे पितृपूजनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. 25 जून रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांच्या कुळात आपण वाढलो, ज्यांची परंपरा आणि नाव आपण पुढे नेत आहोत, अशा आपल्या कुळातील दिवंगत व्यक्तींचा अर्थात पितरांचा सदैव आदर करावा. शक्य तेवढी सेवा करावी आणि दर अमावस्येला त्यांच्या नावे पूजन करावे, स्मरण करावे आणि मनोमन त्यांना वंदन करावे. ज्यांच्या नावे दान धर्म केल्यास पुण्य लाभते आणि त्यांचा आशीर्वाद पुढच्या पिढींनाही लाभतो. तसेच पितृदोषातून मुक्त होण्यासाठी धर्मशास्त्रात काही उपाय दिलेले आहेत. त्याचे यथाशक्ती पालन करावे. माता पिता, गुरुजन, आप्तस्वकीय यांना मान द्यावा. हा संस्कार तर आपल्या संस्कृतीने घातला आहेच, परंतु ज्यांच्या मृत्यूपश्चात आत्म्याला सद्गती मिळावी आणि त्यांचे ऋणात कायम कृतज्ञ राहावे, या भावनेने पितरांची सेवा सांगितली आहे. तसेच पितरांची सेवा करण्यामागे अनेक कारणेही दिली आहेत. पितरांची सेवा केल्याने त्यांचे पितृलोकात गमन होते आणि सेवा करणाऱ्या मनुष्याचे जीवन सुखी आणि समृद्ध होऊन ज्यांना संतती नाही त्यांना संतती प्राप्त होते. घरात नेहमी वातावरण तंग राहत असल्यास, घरात सतत भांडण, तंटा, कटकटी होत असल्यास, यापैकी कोणत्याही कारणाने घरातील सदस्याचे मन अस्वस्थ, बेचैन होत असल्यास पितरांची सेवा केल्याने घरातील वातावरण सुधारून प्रसन्न वाटते. मुलांचे आईवडिलांशी वारंवार खटके उडत असल्यास, पती पत्नीमध्ये विकोपाची भांडणे होत असल्यास पितरांची सेवा केल्याने भांडणे, वादविवाद कमी होतो व कुटुंबात सौख्य नांदते. घरात सतत आजारपण येत असेल किंवा कोणत्या न कोणत्या कारणाने आर्थिक अडचणी निर्माण होत असल्यास पितरांच्या सेवेने आरोग्य उत्तम लाभून आयुष्य वृद्धी वाढते. पितरांच्या सेवेने समाजातील सर्व लोकांशी संबंध सुधारतात. कोणाकडून फसवणूक होत नाही. शेती, व्यवसाय, नोकरी संबंधी व्यक्तींशी संबंध सुधारून प्रगतीत अडथळे दूर होतात. पितरांच्या सेवेने स्थावर मालमत्ता, संपत्ती यांचा लाभ होऊन कुटुंबास मनस्वास्थ्य लाभते व आत्मविश्वास वाढतो. बाहेरील बाधांचा, हितशत्रूंचा उपद्रव होत नाही. अकाली मृत्यू टळतो. कशी करावी पितृसेवा? आपले पूर्वज केवळ त्यांचे स्मरण केल्यानेही तुष्ट होतात. यासाठी दर अमावस्येला त्यांचे मनापासून स्मरण करावे. आपण जो स्वयंपाक करतो त्यातला थोडा भाग पितरांच्या नावे काढून कावळ्याला, गाईला नाहीतर कुत्र्याला खाऊ घालावा. त्यांच्या रूपे पितृतृप्त होऊन समाधान पावतात. पितरांच्या आवडीचा पदार्थ केल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला तो पितरांच्या नावे दान करावा. एखाद्याचा आत्मा तृप्त झाला की पितरही तृप्त होतात. यथाशक्ती दान करावे, सेवा करावी. त्यातून जे आत्मिक समाधान मिळते ते शब्दातही सांगता येत नाही. थोडक्यात काय तर आत्मा संतुष्ट तर परमात्मा आणि अंतरात्माही समाधान पावतो. यासाठी पितृसेवा करावी लागते. त्यासाठी दर महिन्यातील अमावस्या ही पर्वणीच आहे. आपल्या पितरांच्या सेवेची संधी दडवू नये. तसेच केवळ दिवंगत पितरांचीच नाही तर जिवंत माता पित्यांच्या सेवेत कोणत्याही प्रकारची उणीव ठेवू नये. ज्येष्ठ अमावस्येला सनातन धर्मात विशेष स्थान आहे. या दिवशी गीतेचे पठण करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की असे केल्याने पूर्वजांचे आत्मे शांत आणि आनंदी होतात. पण जर या दिवशी काही विशेष उपाय केले तर आयुष्यात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही. जर पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर ज्येष्ठ अमावस्येला स्नान आणि ध्यान केल्यानंतर गंगाजल किंवा सामान्य पाण्यात काळे तीळ मिसळावे आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडात राहतात. देव देवतांसह पूर्वज देखील पिंपळाच्या झाडात राहतात. यासाठी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने पितृदोष दूर होतो. जर पूर्वजांना प्रसन्न करायचे असेल तर ज्येष्ठ अमावस्येला गंगा या पवित्र नद्यामध्ये स्नान करावे आणि ध्यान करावे. त्यानंतर तळहातावर काळे तीळ आणि गंगाजल घ्यावे आणि नदी किंवा तलावात दक्षिणेकडे तोंड करून
3 वेळा पूर्वजांचे तर्पण करावे. गुरु पुराणात 3 पिढ्यांच्या पूर्वजांचे तर्पण केल्याचा उल्लेख आहे. यासाठी पूर्वजांना 3 वेळा पाणी अर्पण करावे. यावेळी सुख आणि समृद्धीसाठी पूर्वजांना प्रार्थना करावी. तसेच जीवनात येणाऱ्या संकटांपासून संरक्षणासाठी प्रार्थना करावी. सनातन धर्मात दान धर्माचे विशेष महत्त्व आहे. यासाठी ज्येष्ठ अमावस्येला पूजा पाठ आणि तपश्चर्या केल्यानंतर आपल्या आर्थिक स्थितीनुसार दान करावे. हा उपाय केल्याने पितर प्रसन्न होतात. तांदूळ, मीठ, गहू, दूध, दही, काळे तीळ, कपडे इत्यादी वस्तू दान कराव्या. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येला गंगा स्नान करावे आणि सूर्यदेवाला काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण करावे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्ती पितृदोषाच्या समस्येपासून मुक्त होतो. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय केल्याने पूर्वजांच्या कृपेने जीवन समृद्ध होते. तसेच प्रलंबित कामे पूर्ण होतात. ज्येष्ठ अमावस्येला गंगा स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि पूर्वजांची पूजा करावी. तसेच पूर्वजांना अर्घ्य अर्पण करावे. त्यानंतर वस्त्र, पैसा, अन्न इत्यादी दान करावे. धार्मिक श्रद्धेनुसार ज्येष्ठ अमावस्येला या गोष्टी दान केल्याने भक्ताला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि पूर्वजांनाही मोक्ष मिळतो.